आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय गोटातनं उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता शिवतीर्थवर एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। आज सकाळी 11 वाजता त्यांचे नेते सरचिटणीस यांच्या सोबत ही बैठक आहे आणि या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनेची बांधणी यावर मुख्य लक्ष हे केंद्रित केलं जाईल। बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात सकारात्मकता दर्शवल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पुढच्या राजकीय रणनीतीसाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, एकीकडे आपण बघतोय कशा पद्धतीनं 50-50चा फॉर्म्युला राबवला जाईल मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने असं कळतंय। या अनुषंगाने काही पुढची बोलणी होणार आहेत की आणखीन काही महत्त्वाची बातचीत होणार आहे या बैठकीमध्ये? नक्कीच प्रज्ञा, ज्या पद्धतीनं काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा ही मातोश्री या ठिकाणी झालेली होती आणि या बैठकीनंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेते आणि सरचिटणीस यांची तातडीची बैठक आज बोलवलेली आहे। प्रामुख्यानं येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणनीती आजच्या बैठकीत जी आहे ही ठरवली जाऊ शकते, कारण का तातडीने ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जागांच्या वाटपाबाबत सुद्धा आता चर्चा जी आहे ही सुरू झालेली आहे। संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं आज वक्तव्य केलेलं आहे की काल दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा जी आहे ही झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, नाशिक आणि पुणे या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये ह्या दोन्ही पक्षांची ताकद आहे। जरी मनसेला यश या मागच्या निवडणुकांमध्ये मिळालं नसलं तरी त्यांना जे मिळणारं मतदान आहे, त्यांचा जो मतदार आहे हा कुठेही कमी झालेला नाही आहे आणि याचाच फायदा हा दोन्ही ठाकरे बंधूंना होऊ शकतो आणि मुंबईत सुद्धा तशाच पद्धतीची समीकरणं बदलू शकतात आणि या अनुषंगानं आता या बैठकांमध्ये हे विषय छेडले जाऊ शकतात किंवा विषयांवरती थेट चर्चा होऊ शकते। आणि त्याच अनुषंगानं आज ही युतीच्या दिशेनं पहिली बैठक म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण का काल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा केल्यानंतर आज त्यांच्या नेत्यांची आणि सरचिटणीसांची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलवली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच या दोन्ही पक्षांच्या युतीचा फॉर्म्युला जो आहे हा ठरू शकतो। त्यातच मुंबई महानगरपालिकेकडनं प्रभाग रचना जी आहे ही अंतिम जाहीर केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आता कमी कालावधी जो आहे हा प्रत्येक राजकीय पक्षाकडे उरलेला आहे आणि त्याच अनुषंगानं मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांची ताकद आहे अशा पद्धतीचं वक्तव्य याआधीच राज ठाकरेंनी बैठकींमध्ये केलं होतं। त्यामध्ये बैठकींमध्ये त्यांनी स्पष्टपणे नेते आणि सरचिटणीसांना सांगितलं होतं की मुंबईत फक्त ताकद उद्धव ठाकरे पक्षाची आणि आपल्या पक्षाची आहे अशा पद्धतीचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं होतं। आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईत ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळालं होतं, 10 आमदार निवडून आले होते आणि त्याच अनुषंगानं मुंबई महानगरपालिकेमध्ये हे दोन्ही बंधू एकत्र आल्यास त्याचा नक्कीच परिणाम जो आहे हा दिसू शकतो आणि त्याच अनुषंगानं आता या बैठकांमध्ये फॉर्म्युल्याच्या दृष्टीनं चर्चा ज्या आहेत ह्या होऊ शकतात। नक्कीच। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।